स्टुडंटला मी शिकवत आहे की हे कसं अप्लाय करायचं, ब्लीच कसं करायचं. तर हे स्टुडंटची प्रॅक्टिस चालू आहे आता सध्या, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हालाही क्लास लावायचे असेल तर तुम्ही माझ्या पार्लरला येऊन भेट देऊ शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट DM केला तरी चालेल. तर आपली बेसिक आणि ॲडव्हान्सचे क्लासेस चालू होत आहे आता लवकरच. हे अशा प्रकारे अप्लाय झाल्यानंतर ना आपण हे असं फोल्ड करतो. ठीक आहे. हे स्टुडंटच्या प्रॅक्टिससाठी मी कलरची प्रॅक्टिस घेते. तर स्टुडंटला कळण्यासाठी मी हे छोटे हेअर कट करून ठेवलेले आहेत. त्याच्यावरती मी आता एका स्ट्रीपला ब्लीच करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मला किती लेफ्ट पाहिजे होता तेवढाच मी करून घेतलेला आहे. हे अशा प्रकारे कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हा वॉश करून याच्यावरती जो कलर करणार आहे तो आहे आपला, दाखवते मी तुम्हाला तो कलर. तो स्ट्रिकचा हा कलर आहे आपला 4.6 रेडिश ब्राऊन. तर हा कलर मी अप्लाय करणार आहे ब्लीचवरती. ब्लॉन्ड केलेला आहे आणि एक कलर करणार आहे विदाऊट ब्लीच, म्हणजे डायरेक्ट मी वर्जिन केसांवरती तुम्हाला दाखवणार आहे. एक छोटंसं बाउल घेऊन त्याच्यामध्ये वॉश केलेला आहे कलर, तुम्ही बघू शकता. हे आता ओला असल्यामुळे असा दिसतोय. आता आपण याला सुकून बघूयात, ड्राय करूया. हे बघू शकता तुम्ही, हे स्टुडंटनी केलेलं अप्लाय. तर हे जे अप्लाय केलेलं आहे हे व्यवस्थित तुम्ही अप्लाय करत जा. हे स्टुडंटची मी प्रॅक्टिस घेत होते, तुम्ही बघू शकता. हे मध्ये पॅच राहिलेले आहेत. तर आता हे प्रॅक्टिस असल्यामुळे मी ठीक आहे म्हणते, पण तुम्ही असं करू नका. पूर्ण व्यवस्थित अप्लाय झालं पाहिजे जिथं असं ठिकाणी झालं आहे ते. तर आता आपण बघूया याच्यावरती रेडिश कलर कसा येतो. बघू शकता तुम्ही, हे असं अप्लाय करायचं व्यवस्थित. आता हे ब्लॉन्ड केलेल्या केसांवरती मी ब्लीच केले. तुम्ही बघू शकता, हे अशा प्रकारे व्यवस्थित सगळ्या केसांना हवं तर तुम्ही ही स्ट्रिप उचलून अशा ठिकाणी अशा बाजूने तुम्ही मागच्या साईडला सुद्धा उचलून तुम्ही अप्लाय असा करू शकता. जर मागचे राहिले तर तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही ही स्ट्रिक वापरू शकता. तुम्ही छोटे छोटे केस असे कट करून ठेवून तुमच्यासाठी हे तुम्ही प्रॅक्टिससाठी यूज करू शकता. हे अशा प्रकारे ही स्ट्रिप जी आहे हे तुम्ही डबल फोल्ड करू शकता, हे असं. आणि याला आपण अर्धा तास ठेवूयात. हे झाजरा आहे, ही जी दुसरी बाजू आहे याला ब्लॉन्ड केलेलं नाहीये, तर याला आपण डायरेक्ट अप्लाय करणार आहोत कलर. तर बघूयात आपण. आता याला ब्लॉन्ड केलेला नाहीये, याला वर्जन केस आहेत, याच्याला आपण डायरेक्ट अप्लाय करतोय. आपल्याला मी बिगनर किंवा मी फ्रेशर लोकांसाठी हे सांगू इच्छिते की तुम्ही ही स्ट्रिक मी का वापरली, की छोटे छोटे केस घेऊन मी त्याच्यावरती स्टुडंटला का शिकवते. कारण मेन म्हणजे स्टुडंट लोकांना कोणीही डायरेक्ट हेअर देणार नाही प्रॅक्टिस करायला. एक तर क्लायंट लोक घाबरून जातात की मी माझे हेअर का देऊ, त्यांचा हा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो. माझ्या केसांचा कलरच खराब होऊन जाईल किंवा माझे केसच खराब होतील, असा खूप कस्टमरचा इश्यू असतो. तर त्याच्यासाठी आपण ही स्ट्रिक वापरलेली आहे. तुम्ही ही तुमच्या स्टुडंटला शिकू शकता किंवा तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही हे ट्रिक्स वापरू शकता.
फक्त व्यवस्थित अप्लाय करायचा, सगळ्या बाजूनी खालून वरच्या साईडला व्यवस्थित कलर लागला गेला पाहिजे. ठीक आहे, हा झालेला आहे अशा प्रकारे अप्लाय. बघूयात आपण अर्धा तासाने याचा रिझल्ट. टायमिंग झालेला आहे. आता आपण बघूया कलर कसा आलाय तो. ठीक आहे, वॉश करून घेऊयात आपण. पॉज करून बघू शकता हा व्हिडिओ तुम्ही. याच्यामध्ये मी ब्लीच करून ब्लॉन्ड करून मी हा कलर केलेला आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा डार्क कलर करायचा असेल तर तुम्ही ब्लीचचा टायमिंग जास्त ठेवून जास्त लेफ्ट करू शकता. हा मी कमी केला होता, 5 पॉईंटपर्यंतच केला होता. आणि हा आहे विदाऊट ब्लीचचा, तर हा तुम्हाला फक्त नॉर्मल शाईन करेल. हा तुम्ही बघू शकता, हा नॉर्मल शाईन करतो. आणि ज्याला जास्त डार्क पाहिजे असेल तर तुम्ही ब्लीच करून असा. आता तुम्ही बघितला की माझ्या स्टुडंटनी कशी प्रॅक्टिस केली, मी कशी प्रॅक्टिस घेतली, कशा प्रकारे प्रॅक्टिस घेतली. तर तुम्ही सुद्धा अशी प्रॅक्टिस घेऊ शकता. आणि तुम्हाला जर क्लासेस करायचे असेल तर मी खाली तुम्हाला ॲड्रेस, माझा डिटेल आणि मोबाईल नंबरसुद्धा कॅप्शनमध्ये टाकणार आहे. तर तुम्ही ते बघून तुम्ही माझ्या क्लासला येऊ शकता आणि तुमचं नॉलेज वाढवू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. असे तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.